पांडुरंगाच्या तेजापुढे प्रत्यक्ष सूर्यचंद्रही दिपून जातात। सर्वस्व देणाऱ्या मेघासारखा तो सावळा रंगाचा आहे। त्याचा कपाळावर टिळक आहे, माथ्यावर ज्ञान आणि सद्गुणाच्या रत्नांनी मंडित असा मुकुट आहे। त्याच प्रकाशात तो भक्तांना न्याहाळतो आहे। ही स्वयंभू वालुकामय मूर्ती आपण पाहत आहोत। ही 108 सेंटीमीटर उंचीची वालुकामय मूर्ती आहे। आपण या मूर्तीला अभिषेक करतो आहोत, शर्करा स्नान घालतो आहोत। अभिषेक घालतो आहोत। कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावला जातो आहे। पुन्हा एकदा आपण दुधानं विठोबाला आंघोळ घालणार आहोत। हे दृश्य मोठं विलोभनीय दिसतंय बघा। म्हणजे तान्हा रामचंद्र दूध पिताना मुखातून आलेला ओघळ हृदयापर्यंत आला तेव्हा मोरोपंत म्हणतात, मंदाकिनीचा गगनी प्रवाहतो, चंद्रप्रभा पांडुरकाय वाहतो। आता इथे तर प्रत्यक्ष सगळा मेघश्यामच दुधानं माखून जातो आहे, दुधानं ढवळतो आहे। तर त्याचं सौंदर्य ते काय वर्णावं। दुधानं अभिषेक होतो आहे पांडुरंगाचा। स्निग्धता देणारं आणि पोषण देणारं असं हे जे गोरस आहे, जे दूध आहे, त्याला भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वापार अत्यंत उच्च असं स्थान आहे। त्यानंच आपण पांडुरंगाचा अभिषेक केला आहे। विठ्ठलाच्या मूर्तीवर शिवलिंग आहे, पाठीवर शिंक आहे, गळ्यात कौस्तुभमणी विराजतो आहे, हृदयावर वत्सलांछन आहे, कमरेवर कमरबंध आहे, पोटावर त्रिवल्ली आहे। या मूर्तीला पाहून कोणा भक्ताचं ध्यान त्यामध्ये गुंग होणार नाही, त्यामध्ये मग्न होणार नाही, कोणता भक्त असेल तो। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, गळा तुळशीहार कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाही न श्रीमुख आवडीने। अशी आहे ही श्री विठ्ठलाची सहज सुंदर मूर्ती। ती गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापित केलेली असल्यामुळे ती अचल आहे। असा तो निश्चल योग मुद्रेतला विठोबा राया। ही स्वयंभू मूर्ती ही भावतत्व दर्शनाने ज्ञानमूर्ती आहे, दर्शन रूपाने योगमूर्ती आहे, तर भावदर्शनानं ही भगवत मूर्ती आहे। हा विठोबा राया कटेवरती हात ठेवून, कमरेवरती हात ठेवून का बरं उभा आहे। त्याच्या हातात कोणतंही आयुध नाहीये, त्याचा वरद मुद्रेतलाही हात नाहीये, कोणतंही आयुध हातात नसलेला असा हा विठुराया तो उदास नाहीये, तर कमरेवर हात ठेवण्याच्या योगानं तो दाखवतो आहे की मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान तरन्ति ते। माझ्याकडे येणाऱ्यांना भवनदी किंवा माया नदी मुळीच खोल वाटणार नाही। ही काय कमरे इतकीच तर आहे आणि या काठाला मी उभा आहेच ना। माझ्यावरती निर्धास्त होऊन कोणाही भक्तानं खुशाल या भवसागरामध्ये उतरावं आणि सर्व मायेवरती विजय मिळवत परब्रह्माशी म्हणजे माझ्याशी एकरूप होण्यासाठी माझ्याकडे यावं। मायेला अविद्या असं म्हणतात। अविद्या म्हणजे अज्ञान। अज्ञानाची नदी तरुण जायची आहे, ती विठ्ठल नामाने आणि विठ्ठलाच्या दर्शनानेच ती पार करता येणार आहे। आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्नीक शासकीय महापूजा करत आहेत। समवेत आहेत यावर्षीचे मानाचे वारकरी बाळू शंकर आहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहिरे। पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम। असा हा पंढरीचा विठुराया। त्याला भेटण्यासाठी जीवाची ओढ लागून लक्षावधी वारकरी पायी वारी करत पंढरपुरात पोहोचतात
त्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून आजचे मानाचे वारकरी श्रीयुत बाळू शंकर अहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू अहिरे ते राहतात अंबासन, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक येथे. सर्व वारकरी बंधू भगिनींचे प्रतिनिधी म्हणून आज त्यांना हा मानाचे वारकरी म्हणून बहुमान मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या समवेत शासकीय पूजेमध्ये, महापूजेमध्ये ते सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातले तमाम सारे भक्त हे पांडुरंगाच्या महापूजेचा हा सोहळा बघतायत आणि ते सुंदर असं ध्यान पाहून तृप्त होत आहेत. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. विठ्ठलाला पाहिलं की त्याचं वर्णन करण्यासाठी संतांचे शब्द पुढे सरसावतात आणि ते तात्विक पातळीवर अद्वैतात जातात. शरीरावरचे चिन्ह सांगत आहेत. याला आपण विश्वरूप दर्शन असं म्हणतो. तरी सर्वांनी शांत राहून ऐका. वाट लावा.